बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांना अज्ञात व्यक्तींकडून 50 लाखांच्या खंडणीची मागणी आलेली आहे आणि अशी मागणी करत मुलगी आलिया भट्टला मारण्याची धमकीही देण्यात आली आहे। महेश भट्ट यांनी या संदर्भात जुहू पोलीस स्टेशनमध्ये आता तक्रार नोंदवलेली आहे। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। गणेश, काय तपशील? रेश्मा, कालच मुंबई पोलिसांकडे आणि मुंबई क्राईम ब्रांचकडे महेश भट्टची तक्रार आलेली आहे। तक्रारीनुसार एक व्यक्ती त्यांना कॉल करून 50 लाखाची खंडणी मागतोय आणि हे पैसे नाही देण्यात आले तर आलिया भट्टवर हल्ला करण्यात येईल, तिचा जीव घेण्यात येईल अशा प्रकारची धमकी हा व्यक्ती देतोय। पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे कॉल उत्तर प्रदेशातून येत आहेत आणि आता सूत्रांनी मला माहिती दिली आहे की कॉलर आयडेंटिफाय झाला आहे। यूपीचा एक गँगस्टर आहे, त्या गँगचा हा सदस्य आहे आणि हा त्या गँगस्टरच्या नावानं महेश भट्ट यांना फोन करून धमकी देत होता। सुरुवातीला महेश भट्ट यांना ही कोणाची मस्ती असं वाटलं किंवा कोणतरी मस्करी करत असं वाटलं, पण ज्यावेळेस हे कॉल्स येत राहिले आणि ज्या पद्धतीनं हा कॉलर बोलत होता त्यांना संशय आला की हे प्रँक नाही तर कोणतरी अंडरवर्ल्डचाच व्यक्ती आहे आणि कोणतरी गुंडच आहे। आणि नंतर हे कळालं की हा अंडरवर्ल्डचा एक गँगस्टर आहे जो यूपी बेस्ड आहे आणि म्हणूनच महेश भट्ट यांनी मुंबई पोलिसांना आणि मुंबई क्राईम ब्रांचला तक्रार दिली आहे। कॉलरला आयडेंटिफाय करून यूपी एसटीएफ आणि यूपी पोलिसांच्या मदतीनं त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नामध्ये मुंबई पोलीस आणि मुंबई क्राईम ब्रांच आहेतच। त्याचबरोबर मुंबई पोलीस आलिया भट्ट याला सुरक्षा देण्यावरती विचार करते आणि त्याचबरोबर या प्रकरणातील जे कोणी लोक इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न मुंबई पोलिसांचा, मुंबई क्राईम ब्रांचचा आहे। रेश्मा, निश्चित गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।